पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरी उच्चारणी मंत्रपय हरी उच्चारण मंत्रपय आगाध पळे भूतबाधा भेने तिथे. हरी उच्चारण अभंगाची सुरुवात काय आहे? हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. तर एका क्षणात एवढ्या पापाच्या राशी कशा निवृत्त होतात तिचं आपण चिंतन पाहिलं. 2 पाठ केली त्याबद्दल. आजच्या या पाठामध्ये दुसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये तिसरं कालचं तृणाग्निमिळे पण झालं. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज हरिनाम मंत्र आहे त्या मंत्राचं काय सांगतात? सामर्थ्य. त्या मंत्रातलं आणि इतर मंत्रातलं वैशिष्ट्य काय हे या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजाला सांगायचं आहे. तर अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये हरी उच्चारण मंत्र हा आगाध आणि पळे भूतबाधा भेने तेथे. तो इथं काय सांगायचं आहे? मंत्रातली आगाधता आणि मंत्रातलं कार्य, मंत्रातली सुलभता. एकूण मंत्राचं इतर मंत्रापेक्षा हरिनाम मंत्र सुलभ कसा आहे, तो प्रभावी कसा आहे आणि ते काय काम करतो, असे 2-3 मुद्दे याच्यामध्ये आपल्याला पाहायचे. तर यातला पहिला शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे आगाध. तर हरिमंत्र किंवा आपण भगवन नाम मंत्र ज्याला म्हणतो तो मंत्र आघात कसा आहे? तर आघात शब्दाचा अर्थ आहे आघात वेगळा आणि आगाध असं आहे. आघात याचा अर्थ ज्याचा अंत लागत नाही असा, म्हणजे अत्यंत गंभीर. आघात म्हणजे काय? आघात. जसं समुद्रातलं पाणी कसं आहे? आघात. तर ते आगाध असं आहे ना. आघात म्हणजे याचा अर्थ घात झालेला. आघात याचा अर्थ घात होणं. आणि आगाध याचा अर्थ अमाप. तर याचा अत्यंत गंभीर. आगाध याचा अर्थ अत्यंत गंभीर. भगवन नाम मंत्र हा हरिनाम मंत्र किंवा रामकृष्ण हरी मंत्र, राम मंत्र, कृष्ण मंत्र, हरी मंत्र, रामकृष्ण हरी मंत्र हे वेगळे नाहीत. तिन्ही अक्षरं एकत्र केले तरी प्रभाव तोच, आणि राम किंवा कृष्ण म्हटलं तरी प्रभाव तोच राहतो. त्याच्यात काय वेगळं नसतं. तर अत्यंत गंभीर. आणि दुसरी गोष्ट अत्यंत गंभीर म्हणजे समुद्राचं पाणी कसं आहे? अत्यंत गंभीर. हिमालय काय आहे? तो गंभीर. ते काय हालाय बिलायचं काही काम नसं, एकदम स्थिर. आणि तलस्पर्श हा म्हणजे त्याला तलस्पर्श म्हणतात. सखोल मराठी भाषेत त्याला म्हणतात. अत्यंत सखोल, ज्याचा अंत लागत नाही. हरिनाम मंत्र आहे त्या मंत्राचा अंत लागत नाही. तो किती फलवान आहे, किती फल देईल, ना त्याच्या सामर्थ्यातला अंत लागत नाही, ना त्याच्या फलाचा अंत लागत नाही, ना त्याच्या प्रभावाचा अंत लागत नाही. म्हणून हरिमंत्र हा आगाध आहे. आणि दुसरं काय? तो अत्यंत दुर्बोध. हरिमंत्राचं सामर्थ्य कोणाला कळालंय असं काही इतिहासात कालच्या याच्यामध्ये आपण सांगितलं. नाम महात्म्य फक्त ते 12 लोक जाणतात. ते 12 लोकांपासून 13व्या लोकाचं काय कोणाचं नाव आलेलं नाही. तर ते 12 लोक तरी समग्र रूपाने जाणतात का? ते नाही. तर आज ते कोण जाणतं ते त्याच्यापेक्षा विशेष आजच्या याच्यात सांगायचं आहे. तर त्याला म्हणतात दुर्बोध. जाणून घेण्यास अत्यंत कठीण. नामाचं सामर्थ्य जाणून घेण्यास अत्यंत कठीण असा आगाध म्हणजे अत्यंत दुर्बोध. असा सखोल आहे, अगम्य आहे. नामाचा महिमा कोणाला कळाला का? नाही कळत ना. नामाची सखोलता कळते का? नामाचा महिमा कळतो का? नाम किती फळ देतं हे कळतं? काय नाही कळत. नामाने किती फलं मिळतात हे कोणाला सांगता येईल? नामाची व्यापकता कशी ते कसं काय सांगता येईल? म्हणजे असं नाम म्हणजे दुसरी गोष्ट जसं ब्रह्म असतं परब्रह्म, ते परब्रह्म कसं आहे? अत्यंत दुर्बोध आहे. इंद्रियाच्या कक्षेत येत नाही. तसा नाम महिमा काय इंद्रियाच्या कक्षेत येत नाही. दुसरी गोष्ट काय? ते अगम्य याचा अर्थ ज्ञान अंतकन वृत्ती असते ती सगळ्या जगाला जाणते. पण काही पदार्थ असे त्या पदार्थाला ती जाणू शकत नाही.
आता ब्रह्माला आहे ती ब्रह्माला जाऊ नाही शकेल का? ती जाणायच्या पुरुष निवृत्त होऊन जाते ती. त्यामुळे ते काय होतं, ते अगम्य म्हणजे जाणता न येणं, जाणण्यास कठीण असतं किंवा ज्ञानाचा विषय न होणं, त्याला म्हणतात अगम्य. नामाचा महिमा इतका आगाधा आहे की तो ज्ञानाचा विषयसुद्धा होऊ शकत नाही. म्हणून अतर्क्य. आगाध्याचा अर्थ काय आहे? अतर्क्य, ज्याच्याविषयी तर्क मांडता येत नाही. तर्क मांडायचं असलं तर काय लागतं? पहिला पक्ष लागतो, दुसरी व्याप्ती लागते, नाही पक्ष लागतो, व्याप्ती लागते, हेतू लागतो, दृष्टांत लागतो, साध्य लागतं, साधन. हे साध्य साधनता मग याच्यात तर्क मांडता येतो. आता ब्रह्मात काय तर्क मांडता येतो? ब्रह्माला तर्क नाही मांडता येत ना. म्हणजे काय तर्को अंगी नेघे जयाची या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्यात जवळ पण तर्क टेकत नाही ब्रह्माच्या. तसं नाम महिमा आहे. नामाच्या महिमाबद्दल किंवा नामाच्या सामर्थ्याबद्दल ना त्याला तर्क देता येत नाही, ना त्याला जाणता येत नाही, कारण ते जाणण्याचं तसं आहे. एकूण तात्पर्य याला म्हणतात अगाधता. असा नाम मंत्र काय? हा आघात. अतर्क्य म्हणा, कसे कीर्ती एकच आघात. मग तो कोणाला जाणता येतो? कोणालाही जाणता येत नाही. तर या ठिकाणी महारामायणामध्ये एक श्लोक आलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय, वेदा सर्वे तथा शास्त्रा मुनया निर्जरार्षभा नामना प्रभावम अत्युग्रम न तेजानंती सुरते. भगवान महादेव पार्वतीला सांगतात, पार्वती या नामाचा महिमा इतका आगाध आहे. सर्वे वेदः सर्वे शास्त्रः, या नामाची आगाधता, नामाचा महिमा सर्व शास्त्र जाणत नाहीत, ते सर्व वेदही जाणत नाहीत. आता जगात जेवढं ज्ञान आहे तेवढं वेदात तेवढं जगात ज्ञान आहे. वेदापेक्षा जगात काय ज्ञान आहे? पण त्या नामाच्या आगाधतेला नामाचा महिमा म्हणा. नामाचा महिमा सर्व वेद जाणत नाहीत, सर्व शास्त्रे जाणत नाहीत, सर्व मुनयः, कोणते मुनी त्याचा महिमा जाणत नाहीत. आणि निर्जरार्षभा म्हणजे कोणते देव जाणत नाहीत, सर्व देव जाणत नाहीत, सर्व मुनी जाणत नाहीत, सर्व शास्त्र जाणत नाहीत, सर्व वेद जाणत नाहीत. नामनः प्रभावम अतिउग्रम न ते जानंती सुरते म्हणजे हे पार्वती, हे त्या नामाचा महिमा प्रभावम, नामाचा प्रभाव हे जाणू शकत नाही. मग आता कोण राहिलं खाली? वेद गेले, शास्त्र गेले, मुनी गेले, देव गेले, ऋषी गेले, कोणीच नाही राहिलं. मग जाणतं कोण? भगवान महादेव सांगतात पार्वतीला, पार्वती राम एव अभिजानाती. भगवान प्रभू रामचंद्रच फक्त या नामाचा महिमा काय आहे ते जाणू शकतात. म्हणजे राम एव अभिजानाती कृष्णम नामार्थम अद्भुतम. या नामाचा जो अद्भुत महिमा आहे, या नामाचं जे अद्भुत सामर्थ्य आहे, ते संपूर्ण सामर्थ्य, संपूर्ण महिमा हे फक्त प्रभू रामचंद्रच जाणू शकतात. आणि त्यांच्या कृपेने ईशत वदामी नामार्थम देवी तस्य अनुकंपया. हे देवी तस्य अनुकंपया म्हणजे प्रभू रामचंद्राच्या कृपेने ईशत, मी तुला मला जेवढं सांगितलं, मला जेवढं कळलं तेवढं ईशत वदामी, मी तुला एवढं थोडंफार सांगितलं. ते कोणाच्या? प्रभू रामचंद्राच्या कृपेने मला जे थोडं समजलं ते मी तुला एवढं थोडं सांगितलं. असं कोण म्हणतात? ते भगवान शंकर. आता भगवान शंकर जर हे म्हणतात तर आपल्यासारख्याने काय सांगायचं? आपल्यासारख्याने आपण त्या यादीतच येत नाहीत. याला म्हणतात हरी उच्चारणी मंत्र आगाध. अशी ही नामाची काय आहे? आगाधता. याला म्हणतात अत्यंत गूढता. म्हणजे यात कोणी नाही, म्हणजे नामाची आगाधता. म्हणजे याचा अर्थ नामातली नित्यता ही आगाध आहे. नामातली नित्यता काय? हे आगाध आहे. आता सगळ्यांचं होतं ते अवघाचे आकार, ग्राशियाला काळे आणि एकते निराळे, हरीचे नाम
काय झाली, नामातली व्यापकता सांगली. नित्यता कशी असते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय, अंडज जारज उद्भिजाटे आणि हरिनाम नाटे ते बरवे, शरीर आटे संपत्ती आटे आणि हरिनाम नाटे ते बरवे, शरीर जातं संपत्ती जाते. ज्या अंडज म्हणजे अंड्यापासून म्हणजे चार खानी जातात, स्थूल जातं, सूक्ष्म जातं, शरीर जातं, संपत्ती जाते, सगळं जातं, काही राहत नाही. पण हरिनाम नाटे, नाम हे काय नित्य, नाम परब्रह्मरूप आहे. त्यामुळे नामातली नित्यता ही काय आघात परब्रह्मासारखी, नामातली व्यापकता काय ती आघात आहे, आबाधित आहे. आता तो अवघाच्या आकार ग्रासेला चाळे काळे, पण एक ते निराळे हरीचे नाम, म्हणजे नामातली व्यापकता सुद्धा आघात आहे. आणि नामातलं कार्य इतकं आघात आहे. नामानी काय केलं, जडाला तारलं, नामाने अज्ञानाला तारलं. ते राम नाही तारीत ना, रामाचं नाम तारतं, भगवान नाही तारीत ना. भगवान तुम्हाला नाही माहिती, तो कोणत्या जडाचा उद्धार केला असं कुठं उदाहरण नाही. कोणत्या अज्ञानी व्यवस्थेने उद्धार केला आज नाही. तो म्हणतो पाहिलं माझा भक्त होय, माझी भक्ती कर आणि मग तुझा उद्धार करील, असं आहे. त्यामुळे नामदेवराव त्याची गडी नाही करीत, तू किती उदारी मला माहितीस म्हणते तू, असं आहे. घेशी तेव्हा दिशी आयसा अशी तू उदार. सगळ्या भक्ताचे कातडी काढून घेतो, कोणाचे दात काढून घेतो, कोणाकडून भक्ती करून घेतो, कोणाकडून तप करून घेतो आणि मग त्यांचा उद्धार करतो. तू कोणचा लय मोठा शहाणा चालला. म्हणजे भगवंताच्या बाबतीमध्ये नाम तुळशी रामायणामध्ये आलेल्या आरंभालाच भगवंताच्या नावापेक्षा 1000 पटीने काम करणारं, भगवंतापेक्षा 1000 पटीने काम करणारं कोण असं आहे, भगवंताचं नाम. म्हणजे त्याचं जे कार्य आहे ते कार्य आघात आहे. नामाने जडाला तारलं की नाही, नामाने आज्ञाने जीवाला तारलं की नाही, नामाने राक्षसाला तारलं की नाही, नामाने पाप्याला तारलं की नाही, हा हे सगळं हे नामाने आज्ञानी राक्षसी पापी यांना तारले. मग भगवंताने तारलं असं तुम्हाला कुठं उदाहरण आहे का, नाही उदाहरण. ते म्हणतो ते तू पापी, तू ठीक आहे, मी तुला लुटीत नाही, मी तुला जवळ घेतो, पण तू पापीस, माझी भक्ती कर, नामस्मरण कर, ते पाप निवृत्त हो दे आणि मग मी तुझं. तो फक्त भक्तारा के पायापाशी, दुर्जन म्हणजे सगळे त्याचे भक्त सोडून त्याला सगळे दुर्जन दिसतात. ते त्याला शिव्या देणारे मारणारे तर दुर्जनच आहेत, पण त्याला शिव्या जरी तुम्ही त्याच जातीतले आहेत, तुम्ही भक्ती केली तुम्ही तर चांगली, असं आहे. तुम्ही माझं ऐकलं तर तुम्ही चांगली, आणि माझं जर नाही ऐकलं तर मग तुम्ही सगळे राक्षस, असं आहे. ते त्याचा अर्थ असा आहे. म्हणजे दगड तार, नामाने दगड तारली, भगवंताने दगड तारले का, नाही तारले ना. असं उदाहरण सांगितलं तर रामाचं, ज्या कालामध्ये सेतू बांधित होते आणि ते नल आणि नील त्यांच्या हातामध्ये वरदान होतं ब्रह्मदेवाचं. मग त्यांच्या हातात ते सामर्थ्य दगड तारण्याचं, आणि मग त्यांनी खूप प्रयोग केला, पण ते सेतू बांधल्या जायना. आणि मग त्यांना ती जाणीव करून दिली कोणी, मला ते आता आठवत नाही. ते मग एका दगडावरती रा लिहायचा आणि एका दगडावर मध लिहायचा, आणि ते दगड असे दोन जोडायचे असे, आणि जोडले का ते दगड एक आपोआप चिटकायचे, आणि पाण्यावर सोडले का ते तरायचे, पाण्यावर सोडले का ते तरायचे. मग कशाने तरायचे, ते नामाने. भगवंताला वाटलं माझ्या नामाने जर दगड तरते तर मग मी तारले तर नाही व्हायचं का, तरतील ना मग. आणि म्हणून ते एकांतात गेले आणि प्रयोग करून पाहिला. सकाळी कोणी नव्हतं तिकडं, असं एक खडा घेतला आणि त्यांनी त्यांच्या हाताने टाकला असाच बुडाला. आणि त्याला भगवंत वाटलं खडा तर टाकला आणि बुडाला. पण आपल्याला कोणी पाहिलं का, आणि मागं पाहिलं तर हनुमंत म्हणे, प्रभू मी आहे म्हणे तुमच्या पाठीमागं. मी पाहिलं म्हणे. मग राम लाजले. मग हनुमंतराय म्हणले, देवा तुम्ही ज्याला हाती धरलं त्याचा उद्धार होतो, आणि तुम्ही ज्याला सोडलं ते कसं काय तरेल म्हणे, तुम्हीच तुमच्या हाताने जर टाकलं तो तरेल कसं काय म्हणले तो. असं उदाहरण सांगितलं जातं. तात्पर्य काय आहे, म्हणजे तुकाराम महाराजांचे दगड तरले ते भगवंताने नाही तारले, ते भगवंताच्या नामाने, त्या अभंगाने तारली. अभंग भगवंताचं नामच आहेत ना. मग त्या नामाने भगवंताला कामाला लावलं, घे म्हणले वयान राय उभा त्या पाण्यामध्ये, असं आहे.
म्हणजे नामाची गोष्ट इतकी नाम मंत्राची आगाधता एवढी व्यापक आहे का ती शब्दाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून दगड तारले, पापी तारले, अज्ञानी तारले, जड तारले, मूढ तारले, पशु तारले, पक्षी तारले, अजगर तारले, सर्प तारले, हत्ती तारला. काय त्याची एक नाही अनंत उदाहरणं आहेत. कोणी नामाने. याला म्हणतात नामाचं कार्य आघात. नामाचं कार्य काय आहे? आघात कार्य आहे. म्हणजे भगवंतापेक्षा कैक पटीने मोठं. म्हणून हरी उच्चारण मंत्र पय आघाद. मंत्र हा आघाद. म्हणजे हे सांगितलं तुम्हाला आघाद शब्दाचा अर्थ. मंत्र तर हरिनाम मंत्र. तर मंत्र कोणालाही मंत्र म्हणता येतं का? नाही. कोणते अक्षर देवाचे नाव ते सगळे मंत्र होतात का? नाही. मग ज्याचा उच्चार केला असताना मनुष्य या भवसागरातून तरून जातो, ज्याचा उच्चार केला असताना पापाची निवृत्ती होते, ज्याचा उच्चार केला असताना मनुष्याला पुण्याची प्राप्ती होते, त्याला मंत्र म्हणतात. असे शास्त्र त्याचं वर्णन केलं आहे. म्हणनात त्रायते, म्हणनात त्रायते यस्मात तस्मात मंत्र, तस्मात मंत्र प्रकीर्तितः. त्या म्हणतात यस्मात मरणात त्रायते, ज्याच्या मरणापासून जीव तरल्या जातो. यस्मात नाही, ज्याच्या यस्मात म्हणजे ज्याच्या मननात मनन केल्यामुळे त्रायते तरल्या जातो. तस्मात मंत्र हा प्रकीर्तितः. आणि म्हणून त्याला मंत्र असं म्हटल्या जातं. ज्याचा उच्चार केला, ज्याचा जप केला असताना जीव तरून जातो त्यालाच काय म्हणतात? मंत्र म्हणतात. कोणत्या अक्षराला मंत्र म्हटला जात नाही. आणि म्हणून मंत्र शब्द खूप काय म्हणतो, मंत्र शब्द खूप व्यापक आहे. तो मंत्राचे काय ते मंत्रशास्त्रामध्ये त्याचे खूप व्यापकता आहे. खूप वर्णन केलं आहे ते मंत्रशास्त्रामध्ये. तर असे अनेक मंत्र आहेत. त्याच्या अनेक दृष्टीने विचार केला आहे. योगशास्त्रामध्ये असा एक श्लोक आला आहे, मंत्रयोगे मंत्रसिद्धया तपसिद्धया हठान्विता हैसे विभूतिमाप्नोति लयोगेचे संयमैः. तर मंत्रयोगी मंत्रसिद्धया, मंत्रयोगी असतो तो मंत्राच्या सिद्धीने आपलं फल प्राप्त करून घेतो. आणि हठान्विता तपसिद्धया, जो हठयोगी असतो तो आपली काय करतो? मंत्राच्या साध्येने तपाच्या सिद्धीने तो आपलं फल प्राप्त करून घेतो. ऐशी विभूतिमाप्नोति. हे सर्व मंत्राच्या साह्यानेच आपलं साध्य प्राप्त करून घेतात. कोण? मंत्रयोगी, हठयोगी आणि लययोगी. लययोगी कशाने? संयमाने. आणि मंत्रयोगी कशाने? मंत्रसिद्धीने. आणि हठयोगी कशाने? तपसिद्धीने. ते सगळे आपले प्राप्त करून घेतात. मंत्र साधनता देवा देव्ये संयांती वशताम. मंत्राची सिद्धता जर झाली तर मंत्र साधनतः, मंत्र साध्य झाला तर सर्व देव प्रसन्न होतात. मंत्र साध्य झाला तर सगळ्या देवीसुद्धा, देव्या म्हणजे अर्थ सगळ्या देवी, त्यासुद्धा प्रसन्न होतात. आणि वशताम संयाती, ते आपल्या स्वाधीन येतात. पण त्याच्याकरता काय करावं लागतं? पहिलं ते मंत्र त्याची सिद्धी करावी लागते आणि मग त्या देवदेवता प्रसन्न होतात. त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट तर विभवा चैव जगता यांती तस्य उपभोग्यताम. आणि विभव म्हणजे याचा अर्थ काय आहे? ऐश्वर्य, नाना प्रकारचा ऐश्वर्य. जो मंत्र सिद्ध करणारा मंत्रयोगी असतो, मंत्र उच्चार करणारा असतो, जगातलं सगळं वैभव त्याला भोगायला प्राप्त मिळतं. असं काय सांगितलं? मंत्राचं सामर्थ्य सांगितलं. मंत्र म्हणतात ना, आता असं काय सांगलं? हे मंत्राचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. तर असं मंत्र हे काय आहे? असं एक सामर्थ्य आहे त्या मंत्राचं. तर महर्षी पतंजली आयोग सूत्रात असं म्हणलंय, जन्म औषधी मंत्र तप समाधीजा सिद्धया. तर
जन्म औषधी मंत्र तप समाधी सिद्धया. तर मंत्रशास्त्रामध्ये मंत्राचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. अनेक प्रकार म्हणजे त्या मंत्रशास्त्रामध्ये त्याचं का वर्णन केलं की 7 कोटी मंत्र आहेत. 7 कोटी, सप्तकोटी. तर ते सप्तकोटी मंत्र ते जर मोजायला लागले तर आपलं तेवढं आयुष्य पण नुसते ते मंत्राचे नाव जरी मोजायला तर सप्तकोटी, 1 कोटी मोजता इतके मंत्राचे प्रकार आहेत आणि एवढे मंत्र आहेत. तर त्याच्यामध्ये काय मंत्र आहेत त्याला म्हणतात सिद्ध मंत्र, साध्य मंत्र, आर्य मंत्र. तर जे सिद्ध मंत्र असतात ते मंत्र जर जपले तर त्याचं कालांतराने फल मिळतं. जे साध्य मंत्र असतात तर त्याचं ते लगेच फल मिळतं. आणि जे आर्य मंत्र असतात ते नीट केले नाही, जर काही चुकलं तर जे मंत्र सिद्ध करतो, जप करतो ना, ते त्याचा जीव घेतं. ते असं राहतं ते. तर असे मंत्र असतात. त्या मंत्रास काय असतं, ते ऋण व धन चक्राचे शोधन करावं लागतं, मंत्र सिद्ध करावा लागतो. हरिनामाचा मंत्र तसा आहे काय, ते काय कोणाचा जीव घेतं का, त्याला सिद्ध करावं लागतं का, त्याचं शोधन करावं लागतं का, नाही. तो मंत्री ऋणी व ज्ञापक धन्य असावा लागतो, त्याला विधी असते. आणि जर त्याचा उलट जर काय झालं, त्याचं जर उलट काय झालं, न्यून काय झालं, तर ते त्याला बाधक झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटले, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. याचा अर्थ काय झाला, ते मंत्रचा तुकाराम महाराजांनी काय रामकृष्ण हरिमंत्र सांगितलं का हरिमंत्र सांगितलं. हे इतर शास्त्रातले जे मंत्र आहेत, अनेक प्रकारचे मंत्र, ते मंत्र चळे पिशे लागते सत्वर आणि आबद्धते फार तरती नामी. म्हणजे याचा अर्थ जर मंत्र जर चुकीचा झाला तर त्याला वेड लागतं. मंत्र चळे पिशे लागते सत्वर, परंतु पुढे आबद्धते फार तरते नामाने आबद्ध. येडं वाकडं राम राम म्हणजे लांब लांब म्हणलं तरी, आणि ते राम राम मग कधी म्हणतो, तो वय झाल्यावर दोत. आधी तरुणपणी तर त्याला ऊत येतो, तरुणपणी त्याला काय देव आठवत नाही. तरुणपणी मग कॉलेजमध्ये ते तर काय मी काय सांगत बसतो तुम्हाला, त्याला सगळी दुनिया आठवती. मग त्याला राम कधी आठवतो, घरातून कोणी बाहेर काढून दिलं, पोरांनी बाहेर काढून दिलं, म्हातारं झालं, पैसा जवळ नाही, दात गेले पडून, आणि मग ते म्हणतं हात जातं कुठं सापतात, मंदिरात जातं आणि टाळ्या वाजतं. टाळ्याचं मग ते काय म्हणतं, इथल्ला 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 इथल्ला. अरे इथल्ला म्हणजे तिथल्ला काय म्हणतो, त्याला मस्त विठ्ठला म्हणायचं, पण विठ्ठला म्हणजे इथल्ला म्हणतो त्या. आणि ते राम म्हणायचं का त्याला, मग रामचे लांब 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 लांब. आता तो आधीच लांब आला आणि कुठं लांब जातो अजून आता. पण तरी तुकाराम महाराज म्हणतात अबद्ध. हा मंत्र का जपला त्यांनी, अबद्ध जपला तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. म्हणजे हरिनामाची सुलभता किती महत्त्वाची, त्याला सिद्ध करावं लागते, ऋणमोचन करावं लागत नाही, म्हणजे त्याला कोणती विधी करावं लागत नाही. ते जरी चुकलं तरी तो कधी तुम्हाला दोष देत नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं फार गोड वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा अभंग पाठ आहे सगळा, फार मोठा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. अशौचया जपो नये अनेका ते ऐको नये. इतर मंत्राची गोष्ट आहे, अशुचितेने जपून चालत नाही, मग कोणालाही सांगून चालत नाही. मग कोणाच्या समोर उगा रामकृष्ण म्हणून उड्या मारतो तसा तो म्हणून चालतो का, तो नाही. आयशा मंत्रा ते जगविहे. हे जर मंत्र जपले तर त्याला सगळं जग भीतं. केलं का ते कोणाला डोळे, ते कोणाला आंधळ करतं, कोणाला पांगळं करतं, कोणाला जागेवर जखडून टाकतं, कोणाला काही पण करतं. पण त्याला त्याचे फार विधी फार कठीण असते ती गोष्ट, ह्याच्याकरता फार कष्ट असतात ते. आणि मग असा जो मंत्र असतो त्याचे फळ थोडे परीक्षोपणे पाहू. त्याचं फळ किती, कोणाला जमिनीला चिटकायचं, कोणाचे डोळे घालायचे, एवढंच फळ आहे ना. त्यांनी काय मोक्ष मिळतो काय, पण क्षोभने मात्र कष्ट मात्र काय, त्याला भयंकर वाईट विधी करावे लागतात त्याला. ते तैसा मंत्रराज नव्हे रे. नारायण नाम हे करी, नारायण नाम म्हण का रे. नारायण नाम मात्र तसा मंत्र नाही. मोठा अभंग तो मुळात पाहिलेला तो
चांगलं येतं. तर असं आहे, साध्यसिद्ध सुरसिद्धा अरिश्चैवश्च नारदा गोपादेषु न बोद्धस्य स्वप्रकाशयता स्मृता. तर आता तुम्हाला आधी सांगितलं, साध्य हा साध्य मंत्र, सिद्ध मंत्र, सुसिद्ध मंत्र, अरिश्चैव नारद. तर असे जे मंत्र असतात ते पण गोपालेषु न बोद्धव्या, हे मंत्र भगवंताला जाणू शकत नाहीत. स्वप्रकाशयतः स्मृतः. तर पण हरिनाम मंत्र मात्र भगवत प्राप्ती करून देऊ शकतो असं आहे. आणि म्हणून असे किती आहेत मी तुम्हाला आता सांगितलं. इतके मंत्र आहेत ते 7 कोटी. 7 कोटी पुराणात हीच गोष्ट स्पष्ट सांगितली. सप्तकोटी चित्तविभ्रमकारक 7 कोटी मंत्र आहेत. कोणताही मंत्र म्हणा, तुमच्या चित्ताला भ्रमात घातल्याशिवाय तो राहत नाही. सप्तकोटी महामंत्र चित्तविभ्रमकारक. ते चित्ताचं भ्रमणच चित्ताला काय म्हणतात, भ्रमिष्टच करून टाकतात. एक एव परो मंत्र श्रीराम इति अक्षरद्वयम. एकच जगात मंत्र आहे राम, हे 2 अक्षर असे ते ना कोणाच्या चित्ताला भ्रमित करीत नाहीत, ना त्याला कोणते सिद्ध करावं लागत नाही, ना ते कोणाला कष्ट देत नाहीत. चुकीचा म्हणलं तरी कोणाला त्याचा दोष लागत नाही, अशी गोष्ट आहे. असंख्य कोटी नामानी नैव साम्यम प्रयंतीचे. म्हणजे असंख्य असे मंत्र आहेत. असे असंख्य कोटी नामानी नैव साम्यम प्रयांतीच. पण ह्या 2 अक्षराची बरोबर जगातले सप्तकोटी मंत्र कोणतेही करू शकत नाही. कारण का, खद्योतराशयो यांती रवे सादृश्यताम कथम. मग आता ते काजवा असतो आणि त्या धर्मामध्ये काय करतं, ते असे लुकलुक करतं, ते हे का नाही, ते प्रकाश करतं. मग आता किती काजवे, मग 7 कोटी काजवे एकत्र केले आणि 7 कोटी काजवे एकत्र केले म्हणजे त्याचा प्रकाश पाडायला ठेवला. तिने झाडीने ढुंगणं चमकायचं काम केलं ते आता. ते चमकले त्याने. ते मग चमकल्यानंतर मग किती त्याने एवढं केलं, सूर्याचं आणि तिची बरोबर येईल का ते 7 कोटी एकीकडे करायचे, चमकायचे आणि सूर्य उगवायचा. मग ते सूर्याच्या पुढे याचा काय उपयोग, हे काय आहे, त्या खद्योताचा काय उपयोग आहे. ते खद्योत काय करू शकतात ते, आणि ते त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, सूर्य उगवले का ती कोणीकडे पत्ता पण नाही, त्याचा प्रकाश पण नाही पडत, अंधारातच त्यांचा कार्यक्रम असतो तो. मग तसं आहे, खद्योत राशयो यांती. राशीच्या राशी जरी आले ते खद्योत म्हणजे त्याला काय म्हणतात ते आपण हा रातकिडा आहे का नाही, ते काय रातकिडा नाही, ते खद्योत त्याला काय काजवे म्हणतात, त्याला काजवे. मग ते असे किती कोटी काय राशीचे राशी जरी आल्या तरी रवे सादृश्यताम कथम. ते काय सूर्याचे काय बरोबर करू शकतात. तसा सूर्य म्हणजे कोण आहे, श्रीराम सूर्यासारखा. आणि बाकीचे मंत्र म्हणजे काय, ते खद्योत, ते सगळे काजव्यासारखे, ते त्याचं कसं काय बरोबर करू शकतील. आणि म्हणून त्यात एवढी मंत्राची गोष्ट आहेत. परंतु दुसरी गोष्ट, नामातली जी सुलभता आहे, तुका म्हणे तुम्ही म्हणाल भाऊ एवढा नाम मंत्र आहे, एवढा प्रभावी आहे, एवढा आगद आहे, मग तो अवघड असन, तो अवघड. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो सर्वाहुनी याचा अर्थ काय, जगात नाम मंत्रापेक्षा जगात दुसरं जर काही सोपं असेल तर मग ते सोपेपणच खाला झाला. मग ते काही माणसं आद्यानामध्ये नामजप करायचा असला का म्हणतात, महाराज आमच्या घरी सुतक पडलं, आमच्या घरात कोणतरी मेलं, आमच्या घरात कोणी बळंतन झालं बुवा, मग आम्हाला काही विटाळा असतो, काही चांडाळा असतो. अरे त्याला नाम मंत्राला कुठली विधी आणि कुठली आशौच हे त्याला काही चालत, त्याला सुलभ काल म्हणतात. मग सुलभ काल म्हणतात. इतर मात्र त्याला शुची अशुची असते. कर्मशास्त्राला इतर मंत्राला भगवान नामाला कोणती शुची अशुची नाही. ते प्रेताजवळही चालतं, स्मशानातही चालतं, आणि काय म्हणतो विटाळातही चालतं, पारशांगी घेतलं तरी चालतं, झोपल्या म्हणले तरी चालतं, बसल्या म्हणलं चालतं, आणि कसंही म्हटलं तरी चालतं. तरीसुद्धा नलगे आंघोळी तोंड धुवावे तुकाराम महाराज म्हणतात
किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय आहे ते, नाम जप यज्ञ परम, स्नानादी कर्म त्याला बाधित करू शकत नाही. आणि मग इतकी सुलभता आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा आणि तुटती यातना गर्भवास. मग काय वेळ सोपं असतं पण त्याचे फल एवढे एवढे असतात. पण नामाचं तसं नाही. नामसंकीर्तन साधन पहिले सोपे जरूर आहे, पण जळतील पापे नाही 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 जळतील पापे जन्मांतरी जन्मांतर पाप तर जळतील, पण ते जन्मांतर पाठीमागचे एवढे जन्म झाले त्या सगळ्याला जन्म देणारा हा जो जन्म आहे जन्मच निवृत्त होतो म्हणजे मोक्ष प्राप्त होतो असं आहे. हां हां काय हा आईशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. कारण त्याच्यावर मी कीर्तन केलं आहे म्हणून मी ते म्हणलं तुम्हाला ते असं आहे. तर चला असा सकळ मंत्रा माझी मंत्र उत्तम दोन्ही अक्षरे जपता राम. म्हणजे याचा सगळ्या जगातले जेवढे मंत्र आहेत त्या सगळ्यात उत्तम कोणता मंत्र आहे राम. आणि दोन्ही अक्षरे जपता राम. निरसोनिया मायादी भ्रम पाविजे निजधाम आनायासे. संपूर्ण अज्ञानादी भ्रम मायादी भ्रम अविद्या मोह जाल सगळं निवृत्त करून त्याला मोक्ष प्राप्त करून देतो. असं हरी उच्चारण मंत्रपय आगाध. हा मंत्र माझ्या लहानपणचं पै पाठ येते. हरी उच्चारणी मंत्र हा आगाध असं आहे, पण हरी उच्चारणी मंत्रपय आगाध असं असेल मालिकेमध्ये लहानपणचं पाठ झालं आहे. कारण मी हरिपाठ लहानपणी पाठ केला आहे. लहानपणी म्हणजे वयाच्या 15-17 वर्षी. त्याला आमच्या काळात त्याला लहान म्हणायचे असं आहे. आताच्या काळात त्याला मोठा म्हणतात 15 वर्षातच. आमच्या काळात 15 वर्षात त्याला म्हणजे लहान पोरं हे पोरं म्हणायचे त्याला असं आहे. म्हणजे हरि उच्चारण मंत्र हा आगाधन पळे भूतबाधा भेनेत येते. आता भूतबाध्याबद्दलचे लोकांचा फार गैरसमज आम्ही भूत मानित नाही ते थोतांडा आहे. आम्ही कधी भूत पाहिलेलं नाही, आम्हाला कधी भूतही लागलेलं नाही. पण भूतबाधा ही एक योनी आहे. त्याचं कारण काय आहे, अशा अनेक प्रकारच्या योनी आहेत. काही स्थूल योनी आहेत, काही सूक्ष्म योनी आहेत, काही भूत योनी आहेत, काही प्रेत योनी आहेत, काही पिशाच योनी आहेत, काही मरीच योनी आहेत, काही मुनी देव महर्षी अनेक प्रकारचे यक्ष राक्षस पिशाच अशा अनेक प्रकारच्या या योनी उत्पन्न केल्या आहेत. असं मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, जर आपण नाही म्हटलं तर अथर्ववेदामध्ये या ठिकाणी भूतयोनी असं एक सूत्र आहे. भगवद्गीतेमध्ये असं म्हणजे भूतानी यांती भूते ज्या यांती मध्याजिनोपिमाम. काय सुरुवात श्लोका सुरुवात काय आहे, देवान यांती देव पितृन यांती पितृहता भूतानी यांती भूते ज्या यांती मध्याजिनोपिमाम. मग आता भगवंतानी भूताचं लिहिलं आहे. जे भूताची उपासना करतात ते भूताला प्राप्त होतात, जे देवाची उपासना करतात ते देवाला प्राप्त होतात, जे पितराची उपासना करतात ते पितराला प्राप्त होतात, आणि जे माझी उपासना करतात ते मला प्राप्त होतात. असं आलं आहे का नाही. मग तिथं भूतयोनीचं भगवंतानी पण सांगितलेलं आहे. म्हणजे मरणोत्तर भूतयोनी प्राप्त होते. हे परंपरेने आता कमी झालं पण पूर्वीच्या काळामध्ये कोकणामध्ये अजूनही मानतात. ते बंगालची विद्या ती भूताच्या निरसनाकरता असते. म्हणजे एखादी व्यक्ती असते, एखादा विषय असतो, आणि त्या व्यक्तीचं जर त्या व्यक्तीत मोठं शत्रुत्व असलं त्याचा जीव घ्यायचे, त्याला मारायचेच त्याला. आणि अशा काळात जर तो मेला तर त्याचा जीव घेण्याकरता ते भूत होऊन त्याचा जीव घेतं. किंवा एखादी वस्तू भोगायची त्याला, तर त्या भोगण्याकरता ते भूत होऊन त्या विषयाला ते भोगतं. ते त्याचा असंतुष्ट आत्मा त्याला असं म्हणतात. ते भूत योनी प्रेत योनी पिशाच योनी अशा शंकिनी डंकिनी योगिनी फार मोठं आहे ते. आणि ते मानलेलं आहे. ते अथर्ववेदात आले, गीतेत आले, संतांनी एवढ्या ठिकाणी वर्णन केलं आहे. मग आता हे ज्या अर्थी भूताचं आहे त्या अर्थ मग ते काय होतं तर ते भूत एखाद्या व्यक्तीला जर त्यांनी पकडलं तर त्याला फार त्रास होतो. आणि मग त्याच्याकरता पूर्वीचे ते मंत्र असायचे, ते मांत्रिक त्याला काढायचा.
आणि ते मांत्रिक काढत असताना जर त्याला नीटनेटकं नाही जमलं तर त्याचा अधिक त्रास व्हायचा. हे आम्ही लहानपणी ऐकलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. इतके दैन झाले होते त्यावेळी लय होतं ते भूताचं बरोबर. ते आपले हे ना ते भूतकर साहेब तर ते त्यांची ते आत्या होती ती आपली इथं किशोरच्या बस्तीजवळती. तर इथं तिला कोणतरी भूत लागलं होतं. ती एकदा त्या अंगणात उभी राहिली आणि तिला एकदा पकडलं खाली. त्या 2-2 माणसं 3-3 माणसं उचलायची. ती उचलायची नाही, त्या जमिनीला चिटकायची अशी. प्रत्यक्ष पाहिलं आम्ही ते अशी जमिनीला चिटकायची. पार ती बाईची मरायची वेळ यायची, ती सोडायचंच नाही त्याला. ती मी असे पाहिले, खूप पाहिले ती भूताची गोष्ट बोलले. त्यावेळी भूतं लागायची खूप अशी. तर असे पाहिलं आमच्या वडिलांनी एकदा भूत पाहिलं होतं. ते जीवरून चालली होती तिकडं तोडून राहत होते त्यावेळी. आणि ते चालल्या असताना आपण त्या वड्यातून वर येतो ना, मी तुला त्यावेळी पण सांगितलं होतं, एक बाकानं झाड होतं नाही तर तात्याला बूट भेटलं होतं. मी ती जागा दाखवली तुम्हाला. तर ते असं खूप इतकं पांढरं उंच होतं ते खूप उंच. ते काय नुसतं मागं चालायचे. तर आता इतके पळाले होते ते फार मागच नाही पाहिले. ते थेट मंदिरात जाऊन पडलीत, महामारुतीच्या मंदिरात जाऊन. त्यांना खूप लोक सांगतात भूताचे पिक्चर निघालीत आहेत का नाही. भूताचे पिक्चर आहेत, मग भूताबद्दल कथा आहेत, अनेक प्रकारच्या कथा आहेत. पण लोक म्हणतात नाही ते भ्रामक आहे, ते काहीतरी थोतांडे, ते काही थोतांडे. याला एखाद्याशी भूत त्याच्या बोकंडी बसलं त्याला कळते भूतच थोतांडे काय असतं. ती योनी आहे, ती मांडलेली आहे. प्रत्येकाला दिसते असं नाही. त्यात काही त्याला गण असतात, राक्षस गण, मनुष्यगण, त्यातले काही गण असतात, काही प्रसंग असतो, ते रास असते. आणि त्याला ते काय कुठे गावात आता काय हे सगळी लाईट आली, लोखंड झालं, त्यामुळे त्याचे प्रभाव नाही राहिला तो आता. पण ती एक योनी मानलेली आहे. आणि त्याकरता मग ते करण्याकरता ते असे मंत्र असतात. तर त्याला म्हणतो आपण काय, आसुरी प्रकृतीवर ते विराजमान होतात. ज्याची प्रकृती थोडक्यात दूषित लोक असतात त्यांना ते पकडतात. ते असे भूत प्रेत शंकिनी डंकिनी ते तामसी शक्तींना ते मंत्रशक्तीद्वारा काय करतात, ते वश करून घेऊ शकतात. ती बंगाली विद्या त्याला म्हणतात, मंत्रविद्या म्हणतात. मग आता ते विद्या असते, मग त्याच्यात ते खूप असतं. ते घुबड मारावं लागतं आणि त्याचं काजळ करावं लागतं आणि मग ते डोळ्यात ते फार कठीण आहे. ते म्हणजे याचा अर्थ जे त्याची निवृत्ती करतात ते मांत्रिकास काय करावं लागतं, नाना प्रकारचे अत्यंत वाईट कृत्य करावे लागतात. म्हणजे अत्यंत कुशळ निंद्य असे साधने करावे लागतात. याचं भागवतामध्ये पण खूप मोठं वर्णन केलं आहे. तर 10व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांचं भरपूर वर्णन केलं आहे. असो अशा अत्यंत कठीण त्रासदायक साधने कित्येक वेळा त्यात न्यून अधिक जर झाले तर त्या पेशाच्या ती बाधा काय होते, निवृत्त होण्याच्या ऐवजी त्या मांत्रिकालाही बाधते आणि त्या झाडाला अजून त्याचा खूप त्रास होत असतो. जाऊ तात्पर्य काय, भगवन नामात्र तसा मंत्र नाही. शुद्ध मंत्राचे पुरस्चरण करे विघ्नांचे निर्दळन, आणि ते पिशाच बाधा संचरण घेऊन प्राण स्वयंपळे. मग या ठिकाणी काय, शुद्ध मंत्राचे पुरस्चरण करी विघ्नांचे निर्दळन. शुद्ध मंत्र झाला तर त्याचं पुरस्चरण येतं, सगळे विघ्न दूर करतात. पण ते पिशाच बाधा संचरण घेऊन प्राण स्वयंपळे. पण मग ते भूतही पण पळून जातं. पण आपल्या याच्यामध्ये राम म्हणे तया जवळी नये भूत, आणि कायचा यमदूत म्हणता राम. पण इथं नाथ माऊली म्हणतात, हरी उच्चारण मंत्रपया आगदन पळे भूतबाधा भेरिते. भूत पिशाच निकट नहे आवे, महावीर जब नाम सुनावे. मग आता महावीर कोण आहेत, प्रभू रामचंद्र किंवा हनुमंतराय. या संतांचं भगवंताचं नाव घेतलं तर भूत पिशाच निकट नाही आवे. तुलसीदासाला रामदर्शन कोणी घडून दिलं, भूतानी. त्यांना भूतच प्रसन्न झालं. तर त्या भूताला म्हणले मला काय नको, मला रामदर्शन दे म्हणले. मग त्या भूताने सांगितलं तू ये तिथं चित्रकूटला जाय, आणि चित्रकूटला जाय मग ते तुला ह्या असं होणं तसं होणार. तसं त्यांनी केलं. आणि मग हनुमंतराय ते आपले त्या प्रभू रामचंद्राची त्यांना भेट झाली. भूतानी त्यांना भेट करून दिली. त्यांनी भूत प्रसन्न करून घेतलं होतं तुलसीदासानी.
तर ते असं आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर ते कुठं ते सांगत बसता तुम्हाला. तर असे मंत्र अनेक आहेत आणि त्या भूतप्रेत योनी अनेक आहेत, त्याच्या विद्या अनेक आहेत, तसं त्याच्यावरती कष्ट अनेक आहेत. ते जर चुकलं तर न प्रेतो न पिशाचो वा राक्षसा वा असुरोपि वा भक्तियुक्त मनस्कानाम स्पर्शेन अपि प्रभुर्भवेत. तर भूत प्रेत पिशाच राक्षस हे सर्व भक्तियुक्त अंतकरण असणाऱ्या माणसाला स्पर्श करू शकत नाही. न प्रेता न पिशाचा वा राक्षसा वा असुरा वा अपि. काय? भक्तियुक्त मनस्कानाम, ज्याचं अंतकरण भक्तियुक्त आहे, स्पर्शेन आपी प्रभुर्भवेत, त्याला ते स्पर्शही करू शकत नाहीत. असा हा मंत्र आहे. तात्पर्य पळे भूतबाधा भेनेत येते. हा एक भूतबाधेचा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ काय आहे तो थोडक्यात सांगतो. तर भूत याचा अर्थ अहंकाराला ज्ञानेश्वर महाराजांनी भूत म्हणले. जे बहुता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. बरं का? झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. तर अहंकार हे एक प्रकारचं भूत आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र प्रवचन करता येईल. अहंकार कसं भूत असतं आणि मग त्याने काय काय होतं. हर्ष, शोक, काम, क्रोध, लोभ, स्पृहा इत्यादी विकारांचा त्याच्यावर कसा पडदा होतो. आणि तो कसं, हे भूत तरी एक योनीपुरतं असतं, पण अहंकाराचं भूत कसं आहे अनेक योनीपुरतं असतं. म्हणून अहंकाराचं भूत अध्यात्माच्या दृष्टीने तसं पण होतं. आणि पळे भूतबाधा याचा अर्थ काय आहे. तो का म्हणे काय अनेक कदाभूतांची, तो का म्हणे नोहे बाधा आणि अनेक कदाभूतांची. तर पंचमहाभूते सुद्धा काय भूतच असतात. आणि त्यांचा बाधा होणं म्हणजे काय शरीर. आणि त्याचा बाधा म्हणजे जर नाम मंत्र जर जपला त्यांनी, तर प्रभू रामचंद्राच्या नामाचा जप केला किंवा रामकृष्ण हरिमंत्राचा जप केला, तर ह्या पंचमहाभूताची बाधा म्हणजे आता पुन्हा त्याला शरीराची प्राप्ती होत नाही, मग त्याला मोक्ष मिळतो. असं नामाची गोष्ट. म्हणून माऊली म्हणतात हरी उच्चारण मंत्र हा आगात पळे भूतबाधा भेने तेथे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.